Good morning, dear friends. In previous video we have to learn non-periodic table, non-periodic changes, periodic changes, reversible changes, fast and quick changes हे आपण बघितलं. आपण आता कंटिन्यू करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ. यूज युअर ब्रेन पॉवर. Which type of change is the change of seasons from summer to rains to winter. बघा मग कोणता चेंजेस तुम्हाला होताना दिसतो समरपासून पावसाळ्यापर्यंत, पावसाळ्यापासून हिवाळ्यापर्यंत. तर बघा समरमध्ये काय होत असतं, समरमध्ये आपल्याला मँगोज मिळत असतात खायला. ओके, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मँगोज येतात. नंतर पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय येतं खायला, जांभूळ येत असतात. विंटरमध्ये सीताफळ, या पद्धतीने वेगवेगळे फ्रूट्स आपल्याला खायला मिळत असतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये गरमी असते, पावसाळ्यामध्ये पाणी सर्वदूर चिखल असतो, पाणी असतं, वातावरण एकदम मस्त असतं. ओके, शांत असतं. विंटरमध्ये काय तर थंडावा असतो, थंडी सगळीकडे असते. त्या दिवसामध्ये आपण फिरायला जात असतो वगैरे, माउंटनवर वगैरे असं वेगवेगळ्या ठिकाणी. ओके, सेकंड आहे विच हँड्स ऑफ क्लॉक शोज पिरियडिक चेंजेस फ्रॉम 6 AM to 6 PM. हाऊ मेनी टाइम्स. बघा 6 AM म्हणजे सकाळच्या 6पासून तर संध्याकाळच्या 6पर्यंत, रात्रीच्या 6 वाजेपर्यंत काय चेंजेस होताना दिसतो आपल्याला, की जो घड्याळाचा काटा आहे तो सकाळी 6 वाजता ज्या ठिकाणी स्टॉप झाला होता त्या संध्याकाळच्या 6 वाजतासुद्धा तो त्या ठिकाणी थांबतो. म्हणजे तो काय होतो आहे, पिरियडिक चेंजेस त्याच्यामध्ये, म्हणजे पुन्हा पुन्हा तो त्याच ठिकाणी येत आहे 12 घंट्याच्या नंतर. अंडरस्टँड, हा चेंजेस त्याच्यामध्ये होत आहे. ऑब्झर्व आहे विच ऑफ चेंजेस शोन इन पिक्चर्स अलॉंग साईड आर टेम्पररी. कोणता चेंजेस हा टेम्पररी आहे, तात्पुरता आहे, आपल्याला बघायचं आहे. ओके, यामध्ये आता कोणता चेंजेस तात्पुरता दिसतो आपल्याला हे दिलेलं आहे. फर्स्ट आपल्याला फ्रूट्स दिलेले आहेत. नंतर सेकंड याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेट दिलेला आहे, रोज दिलेला आहे, वॉटर दिलेला आहे. तर हा याच्यामधला टेम्पररी चेंजेस कोणता आहे, टेम्पररी चेंजेस होणारा म्हणजे बघा की बर्फाचं पाणी होणे हा टेम्पररी चेंजेस आहे. तेवढं म्हणजे तो पुन्हा त्या पाण्याचा बर्फ होणार आहे का, नाही. किंवा जर कढी उमलली आहे, कढी उमलल्यानंतर फूल होत आहे, हा फुलाची पुन्हा कढी होईल का, हा चेंजेस होईल का, नाही. फ्रूट्स पकलं तर मग हा सुद्धा टेम्पररी चेंजेस ह्याच्यामध्ये आहे. नंतर आहे सेकंड विच ऑफ चेंजेस आर परमनंट. मग यातील कोणता चेंजेस परमनंट आहे, की बर्फाचं पाणी होणे हा चेंजेस परमनंट आहे, कढीची फूल होणे हा चेंजेस परमनंट आहे. नंतर मँगोचा कच्चा मँगो पक्क्या म्हणजे पकणे हा सुद्धा परमनंट चेंजेस आहे. मॅग्नेट चिपकतो पण दीर्घकाळ जर मॅग्नेटला त्या पिन्स वगैरे आहे त्या चिटकता, हा सुद्धा एक परमनंट चेंज आहे. नंतर आहे थर्ड इन विच ऑफ चेंजेस डिड यू ओरिजिनल मॅटर अंडरगो अ चेंज. कोणत्या यातला कोणता चेंजेस आहे की जे ओरिजिनल मॅटरमध्ये आहे. मँगोचं कच्चा मँगो पकणे हा ओरिजिनल मॅटर आहे, म्हणजे हा नेहमी होतच असतो. फुलाची कढी होते हे सुद्धा होतच असते. ओके, हा ओरिजिनल चेंज आहे, हा निसर्गातूनच होत आहे. बर्फाचं पाणी होणे हा सुद्धा निसर्गातून होत आहे. ओके, फोर्थ आहे इन विच डेट ओरिजिनल मॅटर रिमेन्स अनचेंज. यातील कोणता मॅटर अनचेंज म्हणजे बदलत नाही. म्हणजे आता बघा पकलेला मँगो पुन्हा कच्चा मँगो होईल का, हा चेंज होईल का याच्यामध्ये, नाही. किंवा मॅग्नेटला जे पिन्स चिपकलेले आहेत त्या पुन्हा काढता येतं आपल्याला. ओके, त्यांना वेगळं करता येतं. पण फुलाची फूल उमललेलं आहे त्याची कढीमध्ये रूपांतर होईल का, नाही. पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होईल. ओके, म्हणजे हे अनचेंज आणि चेंजेस आपल्याला कळतं आहे. मग हे काय झाले, अनचेंज झाले, याला चेंजेस करता येत नाही. फक्त यातील चेंज कसाचा होईल की आपण ते मॅग्नेट काढू शकतो, हा चेंज होईल. इन विच ऑफ चेंजेस वॉज न्यू सबस्टन विथ अ न्यू प्रॉपर्टी फॉर्म. यातील कोणता सबस्टन असा आहे या 4 सबस्टनपैकी की त्याच्यापासून नवीन प्रॉपर्टी तयार होईल.
जे नवीन चेंजेस होईल की फ्रूट्स जे आहे ते पकलेलं आहे, हा एक चेंज झाला, नवीन प्रॉपर्टी झाली. कळीचं फूल झालं, हे सुद्धा नवीन प्रॉपर्टी झाली. आणि बर्फापासून पाणी झालं, हे सुद्धा नवीन प्रॉपर्टी झाली. In sum of above example of changes, the property of original substance remain the same, that is, their composition remains unchanged. No new substance is formed. Such changes is called physical change. बघा, म्हणजे असा सबस्टन्स की त्याचे ओरिजिनल म्हणजे त्याची जी प्रॉपर्टी आहे ती ओरिजिनल प्रॉपर्टी आपल्याला मिळते पुन्हा त्या अशा किंवा त्याच्यामध्ये चेंजेस होतो, नवीन प्रॉपर्टी मिळते. तर तशा चेंजेसला काय म्हणत असतात? फिजिकल चेंज. जसं की फ्रूट्स पकल्यानंतर येलो कलरमध्ये होतो, हा फिजिकल चेंज आहे. द चेंज due to which one substance is transformed into another substance having new and different property is called chemical change. आणि असा सबस्टन्स की त्याची असा सबस्टन्स की त्याची प्रॉपर्टी ही चेंज होते, की नवीन प्रॉपर्टी आपल्याला मिळत आहे त्याच्यापासून. जसं की बर्फापासून पाणी बनणे, हे केमिकल चेंजेस आहेत. नंतर मॅग्नेटला पिन्स चिपकणे, हा केमिकल चेंजेस आहे. नंतर आहे लेट्स रिकॉलमध्ये व्हॉट प्रोसेस ऑकर ड्युरिंग द चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर. चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटरमध्ये काय प्रोसेस आहे की म्हणजे एका स्टेजमधून तो दुसऱ्या स्टेपमध्ये जातो. 8 दिवस त्याला, एखादा फ्रूट्स घेतला त्याला 8 दिवस पकण्यासाठी लागत असतं. ओके. सेकंड आहे व्हॉट चेंज हॅपन्स वेन वॉटर इज टेकन इन बाउल अँड हिटेड. का होतं, ज्यावेळेस आपण पाणी एका बाउलमध्ये घेतलं, त्याला हिटिंग केलं, तर काय होतं, त्याच्या वाफा होतात आणि पाण्याची पातळी थोडी थोडी कमी होताना आपल्याला दिसते. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ वेपर्स फ्रॉम लिक्विड इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. आणि जे काही त्या पाणी उकळतं त्याच्यापासून ज्या वाफ निघत असतात, वेपर्स निघत असतात, त्याचं इव्हॅपोरेशन होत असतं. ड्रायिंग ऑफ क्लोथ, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट फ्रॉम सी वॉटर आर पॉसिबल ड्यू टू इव्हॅपोरेशन. म्हणजे कपडे जे आहे ते कोरडे होणे किंवा जे समुद्र पाणी आहे, समुद्राच्या पाण्यापासून जे सॉल्ट काढत असताना जे इव्हॅपोरेशन होतं ते इव्हॅपोरेशन. म्हणजे हे काय होते, हे सुद्धा एक्झाम्पल आहे इव्हॅपोरेशनचे. ओके. म्हणजे बाष्पीभवनचे हे सुद्धा एक्झाम्पल आहे. काय की पाणी आपण उकळतो, त्याच्यापासून वाफा निघतात, कपडे सुकतात, म्हणजे कपडे ओले असतात की नाही, पण आपण उन्हात टाकल्याच्या नंतर ते कोरडे होतात. मग ते कसे होतात की त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते उन्हाच्या मार्फत काय होत असतं, शोषलं जातं. म्हणजे त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं आणि ते आपल्याला दिसत नाही. म्हणून ते आपल्याला काय वाटतं की कपडे उन्हामुळे सुकले, पण त्याचं एक्झॅक्ट काय आहे की ते त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याच्या वाफा होत असतात आणि ते वेपर्स उडून जात असतात, इव्हॅपोरेशन होत असतात. We have studied some processes that are part of water cycle. Which are these processes? Do the original properties of water changes during the processes? Previously, we have learned about the process dissolving, boiling, melting. They are also examples of physical changes. आणि मग बघा, यामध्ये जे काही जे वॉटर सायकल चालू आहे की जसं की पाण्याला पण उकडलं की त्याचं वेपर्स होतात, वेपर्स झाल्यानंतर इव्हॅपोरेशन होतं. ओके. ही चालणारच आहे कंटिन्यू. पण मग याच्या प्रोसेसमध्ये डिझॉल्विंग होतं, म्हणजे एखादा सबस्टन्स डिझॉल्व होत असतो पाण्यामध्ये, किंवा त्या बॉइलिंग आपण उकळत असतो, मेल्टिंग होत असते त्याचं, म्हणजे विरघळताना दिसतं. हे कोणते चेंजेस झाले? फिजिकल चेंजेस झाले. अंडरस्टँड? ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण बघणार आहे, एक आपल्याला प्रॅक्टिकल दिलेलं आहे टोमॅटो रस्टिंग ऑफ आयरनचं, ते आपण बघणार आहे. अंडरस्टँड स्टुडंट? डोंट फॉरगेट, कीप इट इन युअर माइंड.